सतत सुनांना पाण्यात बघण्याच्या नादापायी मुलांना गमावून बसलेस तू कांता. आधी सुदेश गेला, आता प्रसादही घर सोडून गेला. चांगली सासू बनू शकली नाही तर निदान वाईट आई तरी होऊ नकोस. आनंदराव, तुमचं म्हणणं मी खोटं ठरवणारच. मी किती चांगली आई आहे मी सगळ्यांना दाखवून देणार. माझ्या प्रसादला मी घरी आणणार. देवा, एवढी मेहरबानी कर माझ्या प्रसादला घरी परत आण. भर वैशाखाच्या उन्हात पायात चप्पल न घालता तुझ्या देवळात चालत येईन रे आणि अभिषेक घाली. पाय कसा आहे आता? दुखणं कमी झालं का थोडं? वृंदाई जाहिरात बघ. माझ्यासाठी हा जॉब परफेक्ट आहे असं मला वाटतंय, कारण त्यांनी शिक्षणाबद्दल काही लिहिलेलं नाहीये आणि आजच्या आज बोलवलंय. मी तुझ्या पायाबद्दल विचारलं. पाय दुखतोय थोडासा, म्हणजे गोळे येत आहेत पायात. खिशात फक्त 6 रुपये आहेत. जाताना बसने जातो, येतानाच बघू कसं येईल ते. म्हणजे आज तू परत चालत येणार आहेस? बघ वृंदा, आपल्यावरती वेळच आली आहे तशी. कष्ट करायला नकोत का? घरात बसून काय मिळणार आहे? ठीक आहे, तू चहा घे. आणि शिफ्ट मध्ये काम असणार आहे. 3,500 रुपये पगार आहे. ठीक आहे ना सुरुवातीला? हो, पण काम काय प्रसाद? पिऊनची पोस्ट आहे. काय? तू पिऊनची नोकरी करणार आहेस? नाही प्रसाद, तू पिऊनची नोकरी करायची नाही. माझं शिक्षण किती आहे? मला कोणी चांगली नोकरी देणार आहे का? मिळेल. आपण प्रयत्न केला ना तर दुसरं काही नक्की मिळेल, पण तू पिऊनची नोकरी करायची नाही. कुठलंही काम वाईट नसतं. दुसरं चांगलं काहीतरी मिळेल तोपर्यंत करतो ना ही नोकरी. घर तरी चालेल आपलं. वृंदा, आपल्याकडे अजिबात पैसे नाहीये. असं घरात बसलो ना तर परिस्थिती फार वाईट होईल आपली. प्रसाद, मी आता सुधा काकूंकडनं पैसे उसने घेते. अगं ते तर घ्यावेच लागणार आहेत, पण कोणाकडूनही पैसे घेतले तरी ते परत करायची ताकद हवी का नको? म्हणूनच म्हणतोय वृंदा, कुठलीही नोकरी करायला माझी काही हरकत नाही. हे बघ, आपण काटकसर करू, सेव्हिंग करू, काय वाटते ते करू, पण नोकरी करणं फार महत्वाचं आहे वृंदा. दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. एकतर आपण इथे अशा परिस्थितीत आलोय, तुझ्या बाबांच्या घरी राजरोसपणे राहतोय. ते आल्यावरती आपल्याला आपली दुसरी सोय बघावीच लागणार आहे. तू बाबांना काही सांगितलंस का याबद्दल? हो, मी त्यांना सांगितलं की आपण इथे राहतोय, पण मी त्यांना कारण नाही सांगितलं प्रसाद. त्यांना कारण सांगितलं नाहीस ते बरंच केलंस वृंदा, पण ते यायच्या आधी आपल्याला दुसरं घर शोधायला हवं. कुठल्याही परिस्थितीत ही नोकरी मिळायलाच हवी वृंदा. हे बघ, पिऊन तर पिऊन मी नोकरी करायला तयार आहे. नाही प्रसाद, मला हे नाही पटत आहे. का नाही पटत? अगं तुझे बाबा पण तेच काम करतात ना. वृंदा, मला तुला तिच्यापासून सांभाळायचंय, म्हणून मला तुला तिच्यापासून दूर ठेवायला हवं. त्यासाठी मला स्वतःला पहिल्यांदा तिच्यापासून दूर राहायला हवं.